नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना उबाटा गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। त्यांनी स्पष्ट केलं की एकाच पक्षात दोन गट असल्यामुळे 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे। भारतीय चलन हे एशियातील सर्वात वाईट चलन असल्याचंही ते म्हणाले। पर्यावरणाचे संरक्षण भाजपला फार कमी महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले। ठाकरे म्हणाले की शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कर्जमुक्ती मिळालेली नाही, फक्त आश्वासन देण्यात आलंय। शिवसेना एकच आहे आणि बाकीच्या गटांबाबत ते बोलणार नाहीत। भाजपच्या प्रकल्पामध्ये आर्थिक स्वार्थ प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय। बघा, मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही, पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे। बाकीचा मिंदेगटाबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही, त्यांनी सगळं चोरलेलं आहे। काय सांगेल म्हणजे ह्यांनी आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचनं दिली होती ती कधी पूर्ण करणार। आपल्याला आठवत असेल, इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती। कर्ज माफी पण आम्ही बोलत नाही, मुक्त बोलतो आम्ही, माफ गुन्हेगाराला करतो। पण हेच सरकार, भाजपचं सरकार आणि सोबत दोन जे गट आलेत ते आता थट्टा उडवतात शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची। बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये। आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे। ही अफवा, जसं मी सांगितलं, एका गटातल्या दोन लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चॅनल चालवली। अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे। पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारीत आहेत। लोकवाहिनी न्यूज करिता पूजा येरगुडेसह विनाश तोतडे, नागपूर।